आमचे सर्वांचे लाडके विदेश सर आणि त्यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल पुढील सत्रामध्ये. आणि विशेष करून दर्शनजी बेरे साहेबांचा मी विशेष उल्लेख करणार आहे. हैदराबाद वरती ते नेहमीच असतात, हैदराबादलाच असतात, पण हैदराबाद वरून या स्पर्धेसाठी ते खास इथे उपस्थित झाले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार. उपस्थित झाले तर या आसनस्तवा आपलं देखील मनापासून आभार असेल. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. स्ट्रायकिंग एंड वरती किशोर पटोले मेजर पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमेश, बॉलिंग ट्रॅक वरती अमोल. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. पहिला बॉल दिशा दाखवली आहे कव्हरच्या दिशेला. मेजर किशोर पटोले पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. एक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख आहे. आम्हाला आठवतंय अंबरनाथ चषक आम्ही ज्या वेळेस कव्हर करत होतो ओपन मध्ये पियुष 11 संघाकडून खेळत असताना फार चांगली कारकीर्द त्यांची राहिली आहे. जगदीशजी पवार साहेब जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे त्यांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजेच प्रत्येक गोलंदाजासाठी कंबारे संघाच्या की विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 1212 रुपयाचं कॅश प्राइज देखील त्यांना असेल. यॉर्कर बॉल त्याला खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड होतोय सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. थँक्यू सो मच डीजे. फलक पाहायला मिळेल 7 या आकड्यावर. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज देखील सज्ज वन्स अगेन. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन देखील बरोबर आहे आणि लेन देखील बरोबर पाहायला मिळते. शॉर्टर लेनचा वापर करण्यात आला. 1 फॉर दी ओव्हर पंचांचा इशारा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. धावफलक 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती आहेत. नेहरोली आणि दहिवली अशा दोन्ही संघांना मी विनंती करतो कॅप्टनने किट घेण्यासाठी यावे. आयोजकांशी संपर्क साधा आणि टॉस साठी देखील रिपोर्टिंग करा. अंबरजे विपक्ष आपल्याला सामना पाहायला मिळतोय. कांबारे अशा दोन्ही नामांकित संघांमध्ये. 5 बॉल मध्ये 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. अमोलने फार चांगलं कमबॅक केलंय. 3 डॉट आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी हाताळलेत. एक चौकार, एक 3 धावा अशा रीतीने फार चांगली कामगिरी त्यांच्या वतीने. मात्र कुठेतरी आता बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय अंबरजे, कारण 4 वर्ष मॅच आपण पाहिले या अगोदर भरपूर साऱ्या धावा बनवल्या गेल्यात. यावेळी शॉर्टर वनचा वापर मैदानावरती पाहायला मिळतोय. स्क्वेलेकच्या दिशेला 2 खेळाडूंमध्ये क्लॅश पाहायला मिळेल. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावा कंप्लीट होतील. स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. क्रिकेट हा क्रिकेट सारखा खेळ, मात्र स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे. 2 धावा कंप्लीट. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल बिनबाद 9. अंबरचे संघ थोडंसं बॅकफुट वरती आहे कारण सिंगल डिजिट मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र शांत पण सावध सुरुवात आहे. विकेट अजून गेली नाहीये. सो गुड पीस ऑफ बॅटिंग. हळवार गतीने खेळतायत, शांतपणे खेळतायत, विकेट सोडत नाहीयेत, ते फार इम्पॉर्टंट असतं.
नवीन गोलंदाज चेतन पाहायला मिळतील. चेतन कशा प्रकारची कामगिरी करतील हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. मॅच जबरदस्त होईल यात ती मात्र शंकाच नाहीये. गोलंदाज सज्ज. धावफलक 9 या आकड्यावर. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळते. टीम कांबारे संघाकडून ही मिस्टेक ती देखील सेकंड बॉलरच्या वतीने नॉट ऍक्सेप्टेबल. चांगल्या गोलंदाजांना या मैदानावरती आम्ही 24 ते 25 धावा खाताना पाहिल्यात. 1 बॉल 6 धाव्याची गरज असताना चांगल्या गोलंदाजांना आम्ही धावा बहाल करताना पाहिल्यात. ही विकेट अशी आहे मित्रांनो जी बॅटर्सना पोषक आहे. ही विकेट अशी आहे ज्यावरती धावा देखील बनल्या जातात. ही विकेट अशी आहे कुठलीही धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे कमालीचा सामना करायचा आहे तर मात्र या मैदानावरती चांगली गोलंदाजी देखील अपेक्षित आहे. एक्सपेक्टेड आहे संघाकडून. आता तुमच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती मेजर किशोर पटोले पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल सातत्याने. ओव्हर नंबर 2 मध्ये जर गोलंदाजी अशी होती थोडीशी खराब गोलंदाजी कांबारे संघाची पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल. पहिलं षटक अमोलचं जबरदस्त राहिलंय. नो डाऊट ऍट ऑल अमोलने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र आता या ओव्हर क्रमांक 2 मध्ये कामगिरी चांगली करावी लागेल चेतन यांना. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावफलक पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ दुसरं आहे. चेतनच्या खांद्यावरती जबाबदारी आणि अगदी पाहिलं तर 3 बॉल 3ही वाईड आहेत. म्हणजे वाईडची हॅट्रिक पाहिली, चौकारांची हॅट्रिक पाहिली, षटकारांची देखील हॅट्रिक पाहिली आपण. अब कुछ बाकी नाही आहे. आता सगळं झालं. आता षटकारांची हॅट्रिक झाली आहे, चौकार आणि वाईडची. आता विकेटची हॅट्रिक बाकी आहे. ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न. किशोरच्या विरोधामध्ये हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. अशी गोलंदाजी महत्वाची आहे. मी म्हणेल यापेक्षा थोडासा पुढे अजून जर बॉल असेल तरी देखील तुम्ही फटके काल, मागे असेल तरी देखील फटके काल. हा चांगला बॉल आहे. लेन बॉल इज ऑलवेज द बेस्ट बॉल इन द क्रिकेट ॲट एनी फॉर्मॅट असं नेहमी म्हटलं जातं. अगदी तशीच कामगिरी मैदानावरती पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न केलाय. थोडा बॉल मागे ठेवला आणि बॉलला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेजर किशोरच्या बॅट मधून आलेला हा घणाघाती प्रहार. बॉल सीमा पार. षटकार. थँक्यू सो मच डीजे. धावफलक पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला दुसरं पाहायला मिळेल. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये 3 व्हाईट बॉल त्यानंतर डॉट. मात्र मागील बॉलवरती जो षटकार आला कमबॅक झालाय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त. चेंडू स्लॉट मध्ये होता. डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. लॉंग ऑफला क्लिअर करत हा खणखणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे. थँक्यू सो मच. ऑन साइडला फक्त टर्न केलाय. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक देखील पुढे सरकेल. या 2 षटकांच्या मदतीने धावफलक फ्लाय देखील झाले. मात्र त्यानंतर एक सिंगल आली, एक डबल आली. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 26 या आकड्यावर. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. फार चांगली बॅटिंग मैदानावरती. आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण म्हणू शकतो 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च झाल्यात. 4 बॉल मध्ये 17 धावा खर्च झाल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी. हा बॉल चांगला आहे. हा बॉल कमालीचा आहे. मॅजिकल डिलिव्हरी पाहायला मिळेल गोलंदाज चेतनच्या वतीने. सोनार की एक लोहार की या बॉल वरती हा खणखणीत विकेट पाहायला मिळतोय. विकेटचं पतन होतोय. धक्का क्रमांक 1 किशोरच्या खेळीचा अंत.
थँक्यू सो मच डीजा, थँक्यू सो मच. 7 बॉलमध्ये 17 धावांची विध्वंसक खेळी साकारून मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतील. किशोर आता नवीन बॅटर क्रमांक 3 वरती रुपेश पाहायला मिळतील. बघूया रुपेशच्या वतीने कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चांगली कामगिरी होती आमचे प्रतीक दादांच्या वतीने. ॲज अ स्कोरर प्रतीक दादा पाहायला मिळतात. प्रतीक दादांचं कौतुक करणार आहोत. आज सुट्टी घेऊन आज स्पेशली स्कोरिंग करण्यासाठी आमचे दादा इथे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही कौतुक करणार आहोत. फुलटॉस बॉल जरूर होता, मात्र स्लोवर गतीचा बॉल हाताळला गेलाय. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं देखील समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 26 या आकड्यावर. षटकाची सुरुवात थोडीशी खराब झाली, मात्र सांगता फार चांगली पाहायला मिळते. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल, जे मात्र समाप्त होईल. क्रमांक 2 धावसंख्या फलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळते. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाली, मात्र अप्रतिम कामगिरी पाहायला मिळेल. मैदानावरती फक्त आणि फक्त एकच धाव कंप्लीट होईल. धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल, जी मात्र 30 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड. 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. गणेश पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मध्ये आतापर्यंत 2 बॉलवरती 5 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्रोक जबरदस्त होता, ज्या प्रकारे प्रथमेशने तो स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 31 धावा पाहायला मिळतील. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. मात्र मैदानावरती थोडेसे कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन खराब पाहायला मिळालं. मात्र अंत बला तो सब बला. झेल स्वीकारली गेली आहे. फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. फलंदाज रुपेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. धावफलक पाहायला मिळेल जाऊन पोहोचलेला आहे 31 या आकड्यावर. गडी गमावलाय. दुसरा बॅटिंग करत असताना टीम अंबारजे संघाने. दहिवली संघाचे कर्णधार, नेहरोली संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करा. मिड मॅच मध्ये टॉस केला जाईल इनिंग्स ब्रेक मध्ये, त्यामुळे दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित नसतील. सामना 3 ओव्हरचा खेळवला जाईल, याची देखील आपण नोंद करून घ्या. जास्त वेळ लागला 2 ओव्हरचा सामना खेळवायला लागेल.
ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर लाजवाब पाहायला मिळेल. फ्लॅट हेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. आलेला हा दमदार रुबाबदार खणखणीत षटकार. थँक्यू सो मच डीजे, थँक्यू सो मच. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ते म्हणजे 37 या आकड्यावरती आपल्याला धावफलक पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो शेवटचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. मात्र मनीष गजानन लहाने मॅन फ्रॉम गोठेगर आणि गणेश गायकर यांच्या वतीने संपूर्ण धसई संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक आपण स्वागत करणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. गणेश डिंगोरे, गणेश गायकर आणि त्यांच्या समवेत मनीष गजानन लहाने गोटेकरचे जबरदस्त सितारे यांच्या वतीने दसई संघाला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. खडप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. जरूर पाहायला मिळेल सिंगल ऍड होईल. धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 38 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळतोय. या षटकाचं विवरण पाहिलं तर या षटकामध्ये कुठेतरी थोडंसं संघ आपल्याला पाहायला मिळालोय की धावा देतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 आल्या. दुसऱ्या षटकाचे अर्धा ओव्हर ज्यावेळेस झाली त्यावेळेस असं वाटलं की यार धावा जास्त बनतील. मात्र कमबॅक फार चांगले झाले आणि या षटकामध्ये देखील आपण म्हणू शकतो मॅच मध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. मात्र इथे मिस्टेक झाली आहे. थर्डमॅनचा फिल्डर मिस्टेक पाहायला मिळते. 3 खेळाडू बॅकिंग साठी असतील. बघता बघता मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे 3 धावा. साज बाजवर ताज मैदानावरती 3 धावा कंप्लीट होतील आणि अशा रीतीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचल्या 41 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुल मिळून 11 धावा आल्यात. 15 धावा, माफ करा 15 धावा. एक चौकार देखील आलाय. एक चौकार, एक षटकार, 3 धावा आणि 2 सिंगल. अशा रीतीने 15 धावा. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 17. 41 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 15 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तिसऱ्या षटकामध्ये. किशोरचे आपण पाहू शकतो बॅटिंग करत असताना 17 धावा किशोरने बनवल्या. त्यानंतर रुपेश स्वस्तात बाद झाले. गोल्डन डकसाठी शिकार झाले. त्यानंतर प्रथमेश आणि राज दोन्ही खेळाडू मैदानावरती फार चांगल्या प्रकारची बॅटिंग करतायत टीम अंबरजे संघासाठी. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे. मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र बघता बघता सिंगल धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. 42 धावा. गौरव पाहायला मिळत आहेत चौथ्या षटकामध्ये. राज आणि प्रथमेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल टीम अंबरजे संघाकडून. धावा बनवणं गरजेचं आहे. धावा चेस देखील होतात या मैदानावरचा इतिहास आहे. ऑन साइडला टर्न केलाय. स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. आकाशाला गवसणी घालणारा हा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. थँक्यू सो मच डीजे. राज मैदानावरती राज करतोय आणि त्याच्या बॅट मधून राजेश शाही स्ट्रोक पाहायला मिळतोय. 3 बॉल वरती 13 धावा. 3-13 समोरच्या संघाचे वाजवत असताना राजच्या बॅट मधून अजून एक दमदार षटकार पाहायला मिळाला. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना. धावसंख्या फलकावरती असेल ती म्हणजे 48 धावा. अंबरजे संघ फार चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळत आहे. तर कौतुक आहे ज्या प्रकारचं क्रिकेट आतापर्यंत खेळलंय. गौरवच्या विरोधामध्ये हा षटकार आला. आता गौरव थोडासा प्रेशर मध्ये आला असेल कारण अंतिम षटक असतं. गोलंदाजावरती प्रेशर असतं. त्यामध्ये तुम्ही जर षटकार मारला तर अजून प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो. फुल टॉस बॉल स्लोवर फुल टॉस पिक केलाय. मिस्टेक पाहायला मिळते मिड विकेट क्षेत्रामध्ये. हाताला ब्रश करून बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच डीजे. 50 अप. 54 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कमालीचं कमबॅक राहिलंय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा. मात्र त्यानंतर कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. नेहरुली संघ आणि दहिवली संघ
मिड इनिंग मध्ये जर टॉस झाला नाही तर मात्र 3 ओव्हरची मॅच असेल याची नोंद करून घ्यायची आहे. अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक राजच्या बॅट मधून हा तिसरा सलगचा षटकार. मेजर बंटी डमके यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. देवली संघाचे एक जबरदस्त खेळाडू म्हणून या खेळाडूंची देखील ओळख आहे. फार चांगले क्रिकेट नेहमी खेळतात बंटी. आता त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. धावफलक पाहायला मिळेल 60 या आकड्यावर, 60 ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला, अजून देखील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारची कामगिरी होईल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. दहिवली विपक्ष नेहरोली अशी पुढील मॅच पाहायला मिळेल. कव्हरच्या दिशेला हॅमर करण्यात आलाय. सिंगल कंप्लीट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड नाहीये. पंचांनी पाहिलंय 1+ रनआउटची विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजून एक धक्का बसतोय. फलंदाज प्रथमेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजा. थँक्यू सो मच. विकेटचं देखील पतन झालेलं आहे. गौरवने आता कमबॅक करून दिल्या, मात्र दिल्ली अभी बहुत दूर आहे. 61 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे मी म्हणेल आता कमबॅक करणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल देखील तितकंच चांगलं हाताळणं गरजेचं असणार आहे. मयूर पाहायला मिळतील आलेत आणि आल्या आल्या पहिल्या बॉल वरती स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. राजच्या बॅट मधून हा अजून एक दमदार स्ट्रोक पाहायला मिळेल. 5वा षटकार इनिंगचा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 67 67 धावा, 68 68 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलंय अंबरजे संघाच्या माध्यमातून टीम कंबारे या संघासमोर. कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात अंबरजे संघाच्या माध्यमातून किशोर यांनी केली. 7 बॉलमध्ये 17 धावा त्यांच्या बॅट मधून आल्या. रुपेश वस्ताद बाद झाले. गोल्डन डकचा ते शिकार झाले. त्यानंतर 32 धाब्यांची विध्वंसक खेळी साकारली राजने. तब्बल 5 षटकार त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले आणि प्रथमेशने मॅरेथॉन इनिंग साकारली. धावफलक पाहायला मिळेल अखेर 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचलाय. 67 67 या आकड्यावरती 68 धाब्यांचं लक्ष्य असेल. नेहरोली संघ येस लवकर आपण टॉस करणार आहोत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल आणि पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल. ओव्हर डिडक्ट केले जातील याची देखील नोंद करून घ्यायची आहे. आदरणीय नितीनजी पारधी साहेबांना मी विनंती करतोय. नितीनजी पारधी साहेब आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. नितीनजी पारधी साहेबांना विनंती असेल की आपण या आपलं देखील मुख्य अतिथी मंचावरती सहर्ष स्वागत आहे. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपली उपस्थिती फार गरजेची असणार आहे.
नेहरोली आणि दहिवली असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आपण करतोय टॉस आणि मी विनंती करतोय मनीष दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघांचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. दहिवली संघाचे कॅप्टन मॅच साठी शुभेच्छा असतील, तसेच नेहरोली संघाचे कॅप्टन मॅच साठी देखील शुभेच्छा. 4 ओव्हरची मॅच, हेड आणि टेल कॉल असेल. नेहरोली संघाचा कॉल हेड आणि पडलाय हेड, म्हणजे टॉस जिंकलाय नेहरोली संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं वा. सर्वप्रथम अभिनंदन. दुपारचं सत्र आहे, 4 ओव्हरची मॅच. समोर दहिवली सारखा एक नामवंत संघ खेळतोय. टॉस जिंकला, डिसिजन कळवायचा. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायचा पारंपरिक ट्रेडिशनल निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? त्यांना 50 ते 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. असे कुठले फलंदाज आहेत त्यांच्या संघामध्ये जे तुमच्या रडार वरती असतील? एकच बंटी. क्या बात आहे. एक बंटी बाकी 10 जॉन्टी. तर नक्कीच या आयोजनाबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल, कारण कसारा परिसर, शहापूर परिसरामध्ये आपल्याला भरपूर सारे नामवंत स्पर्धा पाहायला मिळतात. मी नेहमी म्हणतो कुठलीही स्पर्धा छोटी किंवा कुठली स्पर्धा मोठी नसते. आमच्या क्रिकेटरांसाठी प्रत्येक स्पर्धा ही मोठी असते. मात्र हे आयोजन आणि नियोजन आपल्याला वेगळं पाहायला मिळत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी देखील बाईक आहे, क्रिस्टल डायमंड ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे बघता क्षणी प्रेमात पडावा असं आयोजन आणि नियोजन. या आयोजन नियोजनाबद्दल आम्हाला 2 शब्द ऐकायला आवडतील. सर्वप्रथम मी कमिटीचा आभार मानतो ज्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. आणि हा ग्राउंड म्हणजे एक वानखडे स्टेडियम सारखाच वाटतोय. इथं खेळण्याचा मला वाटतं शहापूर तालुक्यातला हा प्रथम ग्राउंड मला असा. हॅलो, जेणेकरून इथं अशी मजा येईल का रनांची. तर इथं धावांचा पाऊसच पडतोय जसा हा वानखडे स्टेडियम. आणि कमिटीचा पुन्हा एकदा मी आभार मानतो का ज्यांनी आम्हाला इथं संधी दिली. थँक्यू सो मच. मॅच साठी शुभेच्छा असतील. आपल्या समवेत दहिवली संघाचे कॅप्टन आहेत बंटी दादा. त्यांनी म्हटलं तुम्ही त्यांच्या रेडार मध्ये आहात. रेडार म्हणजे बघा चांगली गोष्ट आहे, कारण स्टार प्लेअर वरती सर्वांच्या नजरा असतात. टॉस जिंकला असता तुमचं डिसिजन काय होतं? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं, कारण विकेट आणि ग्राउंड बघता चेसिंग साठी चांगलं आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण केलं असतं आम्ही. मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. 4 षटकं नॉट अ बॅक डील चाललंय. 4 षटकांमध्ये बॅटिंग करत असताना किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आमचं पण टार्गेट असेल 60 प्लस, कारण विकेट वर जास्तच रन होतात. 60 पर्यंत जाण्याचं टार्गेट असेल आमचंच. आणि काय सांगाल ओव्हरऑल आयोजन नियोजनाबद्दल? नक्की सर, तुम्ही एवढ्यात म्हटलं की कुठली स्पर्धा छोटी नसते मोठी नसते, पण ही स्पर्धा क्वालिटी आहे. त्याच्यामध्ये काय नादच बिरवाडीकरांचा नाद नाही करायचा. एक नंबर टुर्नामेंट आहे आणि चांगलं असतं. आम्हाला नेहमीच मागच्या वर्षी वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती आमची, आणि मागच्या वर्षी अनावधानाने आम्ही गेलो क्वालिफाय मॅचला, शेही संघाशी हरलो. चांगली टुर्नामेंट आहे. नेहमीच मनोज दादा असेल, मनीष दादा असतील, चांगले आम्हाला सहकार्य करतात आणि चांगली टुर्नामेंटबद्दल क्वालिटी. म्हणजे बिरवाडीकर म्हणजे क्वालिटी ना क्वांटिटी दोन्ही मिळेल. थँक्यू सो मच. नेहरोली संघाचे कॅप्टन बंटी आता आपल्या सोबत होते. नाणेफेकीचा कौल झालाय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते. टॉस जिंकला नेहरोली संघाने, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय दहिवली संघाला. मॅच होतीये सुरू, मॅच झाली आहे सुरू. आवाज ऐकाल आपण विदे सरांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. हा आवाज ऐकतोय आपण वॉइस ऑफ दी कल्याण. निश्चितच सामन्याला सुरुवात झाली आहे. एक बिग टार्गेट या ठिकाणी सेट केला गेला आहे अंबरजी संघाकडनं, परंतु मोडीत काढण्यासाठी जर बघायला गेल्यात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चुका पाहायला मिळाल्यात. यावेळेस मात्र सचिनचा अगदी कव्हर ड्राईव्ह, मरीन ड्राईव्ह पेक्षाही सुंदर यावेळेस पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठी. या चौकारानं मात्र धावफलक पोहोचलंय 7 या आकड्यावरती. अमित यावेळेस गोलंदाजी करतोय अंबरजी संघाकडनं. हो हो हो, यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील अपील केली जाते. आणि यावेळेस देखील बॅटर कडनं येतोय. हाईट फॅक्टर साठी DRS घेतला जातोय, चेक केलं जाईल. क्या बात है, इट्स अ नो बॉल.
पुन्हा एकदा हाईट फॅक्टर पाहायला मिळाला. यावेळेस देखील शॉर्ट चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अतिरिक्त चेंडूला उचली देणारा हा चेंडू मात्र अगदी बॅटरच्या डोक्यावरनं हा चेंडू निघून गेला होता. लॉब करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. परिणामी नो चेंडू घोषित करण्यात आला आहे. आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिटसाठी संधी. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. ओहो, मेजर किशोरला बीट करून चेंडू ऑन साइडला निघून जातोय, सीमारेषे पार, चौकार. थँक्यू सो मच. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये अमोलनं मात्र गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली होती परंतु यावेळेस अमितची सुरुवात मात्र खराब होती. शेवट मात्र चांगला झालाय. यावेळेस सचिनचा झेल 30 यार्ड, यावेळेस मात्र क्रॉस करणारा हा चेंडू अगदी झेप मात्र पाहायला मिळाली आणि अचूक चेंडू कॅरी केलाय. परिणामी फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू सो मच डीजे. 68 धाबांचं लक्ष यावेळेस पाहायला मिळतंय आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर बघायला गेला तर धाबा चांगल्या प्रकारे आल्या होत्या. 12 धाबा आतापर्यंत जमा करण्यामध्ये यश झालंय. निश्चितपणे ज्यावेळेस मात्र कामारे टीम, छत्रपती स्पोर्ट्स कामारे टीम ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करत होती, अमोलच्या पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 9 धावा खर्च झाल्या होत्या. यावेळेस मात्र 12 धाबा आल्या आहेत, 1 गडी बाद झालाय टीम कामारे टीम संघाकडनं. पाठलाग केला जातोय. अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण जर बघायला गेलात 18 चेंडूंमध्ये 21 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 56 धावांची आवश्यकता. पहिलं ओव्हर यावेळेस मार्गस्थ पाहायला मिळतंय. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज अमितनं. न्यू बॅटर मैदानाच्या आत इंटर होतोय. स्ट्राईक एंड वरती आपण पाहू शकताय अमोल यावेळेस ज्यानं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं. गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र फलंदाजी करायची आहे. श्रीयष्टीपासून थोडासा दूर चेंडू राहिला, सफल चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतीये. पाठलाग केला जातोय तब्बल 68 धाबांचा. निश्चितपणे चांगले फटके खेळावे लागतील, चांगली फलंदाजी करावी लागेल, चौफेर फलंदाजी करावी लागेल. मैदान देखील 360चं पाहायला मिळतं यावेळेस. ओहो, यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. लॉंग ऑफचा दरम्यान कॅरी करून थ्रो करेल, एक सिंगल. काय दबदबा पाहायला मिळाला. यावेळेस मात्र चेंडू हातात घेऊन धावून बघ अशी मनस्थिती पाहायला मिळाली लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाची. एक सिंगल धाव. अनिकेत स्ट्राईक एंड वरती. ओहो, यावेळेस पहिला चेंडू फेस केला अनिकेतनं. स्क्वेअर लाईक बाउंड्री यावेळेस चेंडू लगत क्षेत्ररक्षक धावतोय. सिंगल धाव डबल मध्ये कन्वर्ट झाली आहे. 2 धावा घेतल्या गेल्या आहेत आणि या 2 धाव्यांनी धावफलक 15 या अंकावरती पोहोचले. धावसंख्या षटक क्रमांक पहिले समाप्त झाले आणि पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या आहेत. धावा चांगल्या प्रकारे जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय परंतु एक गडी बाद देखील झालाय. कशा प्रकारे पाठलाग केला जाईल या तब्बल 68 धावांचा. यावेळेस राज येतोय. ज्या राजने मात्र फलंदाजी देखील चांगल्या प्रकारे केली होती अंबरजी संघासाठी. षटक क्रमांक 2 मध्ये जबाबदारी दिली आहे कर्णधारानं राज या गोलंदाजावरती. चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने फलंदाजी होतीये, पाठलाग तर केला जातोय.
हो हो, यावेळी चेंडू उडवलाय, फटका फसलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय, झेल टिपलाय चूक. फलंदाज अमोल बिग हिट करण्याच्या नादामध्ये यावेळेस विकेट कॅरी करतोय. थँक्यू सो मच. यावेळेस धावांचा पाठलाग करण्यासाठी मोठे फटके मारावेच लागतील आणि यावेळेस तो प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय. काय जबरदस्त झेल टिपला गेला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला, अचूक झेल टिपला गेला आणि अमोलला मात्र माघारी परतावं लागलं. चांगला झेल कॅरी झाला आणि यावेळेस मात्र एफर्ट पाहायला मिळाला राजच्या माध्यमातून. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. चेतन येतोय, न्यू बॅटर यावेळेस मैदानाच्या आत इंटर झालाय. अजूनही मात्र खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावा बनवण्यासाठी मात्र स्वतःवरचा विश्वास मात्र मजबूत करावा लागेल. ज्या ज्या वेळेस संकट येतात त्यावेळेस संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलात तरी तुमचा इतिहास आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे. हो हो, यावेळेस मात्र वळणारा चेंडू इन स्विंग झाला. यावेळेस बॅटरला मात्र चकमा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. या चेंडूवरती मात्र कुठली धाव मिळणार नाहीये. चांगला चेंडू, अफलातून चेंडू पाहायला मिळाला. व्हेरिएशन देखील होतं, थोडासा स्लोवर पिच चेंडू होता. सफल चेंडू पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस मात्र चांगला फटका आहे. साऊंड देखील, डिस्टन्स देखील. लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र आवाका पलीकडे चेंडू निघून गेलाय. सीमारेषे पार ठोकला गेलाय. षटकार. थँक्यू सो मच. सुरुवात झाली आहे, सुरुवात करावीच लागेल कारण अजूनपर्यंत राजनं मात्र थांबून ठेवलं होतं. मोठे फटके मात्र मारू देत नव्हता. यावेळेस मात्र हात खोलण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना यश देखील. ओहो, चेतन पुन्हा एकदा चेंडू उडवला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक किशोर यावेळेस मात्र काय जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. स्वतःला झोकून दिलं, झेल प्रतिम टिपला गेलाय. क्या बात आहे. थँक्यू सो मच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात की कशा प्रकारे हा झेल टिपला गेला. एफर्ट अगदी 100%, 100 पैकी 100 मार्क्स. काय जबरदस्त झेल टिपला. स्वतःला झोकून दिलं, चेंडू पर्यंत पोहोचला नव्हता. अंतिम क्षणी हात पुढे सरसावले, झेल टिपला आणि काय जबरदस्त झेल टिपला गेलाय. जबरदस्त. स्वतःवरचा विश्वास या झेलवरती मात्र परिपूर्ण पाहायला मिळाला आणि त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश देखील पाहायला मिळालं. क्या बात आहे. यावेळेस अनिल येतोय. मिड विकेटला आपण मेजर किशोर यांच्या माध्यमातून हा झेल पाहिलात. हो, हा चेंडू मात्र अतिरिक्त थोडासा बाहेर, यास पंचांचा इशारा येतोय. हे म्हणजे तावडे सर सांगतायत की यावेळेस हा चेंडू मात्र अतिरिक्त बाहेर आहे. निश्चितच व्हाईट चेंडू, एक्स्ट्राची धाव दिली जाते. थप लोक 22 या आकड्यावरती पोहोचलंय. दुपारच्या सत्रामध्ये 1:13 झाली आहेत आणि हा आपण सामना पाहतोय अंबरजी विपक्ष छत्रपती स्पोर्ट्स कांबारे. ऑन साइडला हा चेंडू कट केला होता, एक सिंगल घेतली गेली आहे. अनिकेत अजूनही मात्र अनिकेत शांत आहे. ज्यावेळेस अनिकेत पूर्णपणे हवी होऊन खेळेल त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये वापसी पाहायला मिळेल आणि ती वापसी मात्र अनिकेतच्या माध्यमातून संपूर्ण डगआउट मधून अजूनही चर्चा असेल की अनिकेत ज्या वेळेस बॅट ऑन होईल त्यावेळेस मात्र धावा निश्चितपणे संघासाठी येतील. ओहो, यावेळेस मात्र नाही. हा मात्र लोवर फुलटा चेंडू होता. अपस्टंपच्या थोडासा बाहेरचा हा चेंडू, सफल चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. या निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती छत्रपती स्पोर्ट्स कांबारे टीमची धावसंख्या पाहायला मिळतीये 23 धावा.
12 चेंडूमध्ये 45 धावांचं समीकरण आलेलं पाहायला मिळतंय. 12 चेंडू 45 धावा. 22.5च्या घरामध्ये यावेळेस मात्र रन रेट पोहोचलेला पाहायला मिळतोय. 22.5च्या सरासरीनं तुम्हाला मात्र धावा जमा करण्यासाठी तुम्हाला मात्र 1 षटकार आणि 2 चौकार प्रति ओव्हर मध्ये येणं गरजेचं. उर्वरित धावा तुम्ही मात्र धावून देखील काढू शकता. हो यावेळेस लिडिंग एज बॅटचा आतला हिस्सा घेऊन स्पर्श घेऊन चेंडू मात्र फरार होतोय. नशिबाचा चौकार येतोय. टीम छत्रपती स्पोर्ट्स कांबारे संघासाठी आलेला हा चौकार. आता मात्र रिक्वायर्ड रन रेट कमी झालेला पाहायला मिळतो या चौकारानं. सोमनाथजी भेरे यांच्याकडनं परवानगी येते. अनिल साठी बॅक टू बॅकच्या 3 षटकारांसाठी आली आहे. एक तर आलाय, अजून 2 येतील का? क्या बात आहे. क्या बात आहे. यावेळेस मात्र लडार मध्ये चेंडू होता. इरादे स्पष्ट होते. 22.5च्या सरासरीने धावा करण्यात असताना यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. तदनंतर अनिलनं मात्र ओळखलं चेंडूचा टप्पा आणि अचूक फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू निघून गेला सीमारेषे पार 6 धाब्यांसाठी. या फटक्यावरती मात्र ताकद, नजाकत आणि स्वतःवरचा विश्वास मात्र पाहायला मिळाला. क्या बात आहे. अनिल ज्या खेळाडूला मात्र खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख त्यांनी केली आहे आणि तो अनिल मात्र यावेळेस हवी झालाय. जबरदस्त फटकेबाजी करतोय. ओहो यावेळेस बाहेर चेंडू आहे. पंचांकडे यावेळेस दाद मागतोय, परंतु पंचांनी सांगितलं हा चेंडू थोडासा बाहेर नक्कीच होता, परंतु थोडा आत देखील होता आणि या अनुषंगाने हा चेंडू मात्र फेअर डिलिव्हरी चांगला चेंडू म्हणून घोषित करण्यात येतोय. हो यावेळेस देखील चेंडू उडवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार करतोय चेंडू. चेंडू झालाय आर पार. शुभंकर 6 धावांसाठी. क्या बात आहे. टायगर ऑन फायर. अनिल यावेळेस मात्र जबरदस्त अफलातून फलंदाजी करतोय. क्या बात आहे. लडार मध्ये आलेला चेंडू मात्र आर या पार. भाई जब तक तोडेंगे नहीं हम भी छोडेंगे नहीं या इराद्याने मात्र अनिलची बॅटिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र विसावतोय. यावेळेस मात्र ज्या बॅटरच्या माध्यमातून धावा आल्या होत्या तो फलंदाज मात्र कॉट बाइंड यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 39. आता मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 29 धावा. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती बिग हिट येणं गरजेचं बनलंय. रोहित येतोय. ज्या रोहितला मात्र मी छत्रपती स्पोर्ट्स कामारे टीमला ज्या वेळेस प्रथमतः पाहिलं त्यावेळेस हा रोहित मात्र सलामीचा फलंदाज आहे आणि या फलंदाजाकडे फुटवर्क देखील चांगला आहे. चांगली फलंदाजीसाठी ओळखला जातो आणि या चेंडूवरती त्याला मात्र बिग हिट करणं गरजेचं बनलंय. कारण समीकरण आहे 7 बॉल्स लेफ्ट अँड रिक्वायर्ड बाय 29 रन्स. 29 धावा 7 चेंडूमध्ये वसूल करायच्या असतील तर मात्र तुम्हाला या चेंडूवरती बिग हिट खेळावा लागेल. ओहो 7 मध्ये 29 ची गरज असताना ब्लॉक होलला चेंडू व्हाईट यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस छत्रपती स्पोर्ट्स कामारे टीमची धावसंख्या पाहायला मिळते 39 धावा आणि आता मात्र 6 चेंडू 29 धाब्यांची गरज. यावेळेस मात्र पारडं पूर्णपणे जड पाहायला मिळतं. टीम अंबरजे संघ काय कामगिरी करतोय. फलंदाजी करत असताना देखील अफलातून फलंदाजी केली. तदनंतर यावेळेस मात्र गोलंदाजीची जबाबदारी आली. चला जास्तीचा टाइम घेऊ नका अन्यथा फायनलाइज केलं जाईल. तुम्हाला मात्र एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल अतिरिक्त.
ही पेनल्टी असणार आहे. जर एक्स्ट्राचा टाइम तुम्ही घेतलात तर मात्र अंबरची टीम नक्कीच नियमांचं पालन करा. क्रिकेट म्हणजेच नियम आहे, क्रिकेट म्हणजे प्रेम आहे, क्रिकेट म्हणजेच आदर आहे, क्रिकेट म्हणजेच मान आहे आणि क्रिकेट म्हणजेच मान सन्मान आहे. मित्रांनो, तो सन्मान जर घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला क्रिकेटच्या अगदी त्या चौकटीमध्ये राहून क्रिकेट खेळावा लागेल. यावेळेस मात्र समीकरण जर बघायला गेलात, हा सामना पाहायला मिळतोय अंबरचे विपक्ष कांबारे. समीकरण आहे 6 चेंडू 29 आणि हे समीकरण कंप्लीट होईल का? कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो, म्हणून 6 चेंडू मध्ये 29 देखील बनू शकतात. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू. अगदी मेजर किशोर यावेळेस चुकी करणार नाहीये. अप्रतिम झेल टिपला गेलाय मिड विकेटच्या दिशेला आणि फलंदाज यावेळेस बाद असेल रोहित. थँक्यू सो मच. अनिकेत बाद झालाय, सॉरी. यावेळेस अनिकेत मात्र अगदी पहिल्यापासून अगदी शेवटपर्यंत मात्र संघर्ष करत होता. बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. यावेळेस मात्र फुटवर्क थोडासा कमी पाहायला मिळाला या मॅच मध्ये. परिणामी थोडासा अगदी बघायला जर गेलात तर खेळाडू कक्षामध्ये देखील शांतता पसरलेली पाहायला मिळते. आणि शांततेचं कारण म्हणजेच जो ऑन फायर असणारा खेळाडू अनिकेत मात्र हात खोलू शकला नाही. 5 चेंडू 29 धाब्यांची गरज. हो, अतिरिक्त बाहेर चेंडू, व्हाईट चेंडू पाहायला मिळाला. मॅच अजूनही जाणार नाही, अजूनही मॅच बनू शकते. जर प्रत्येक चेंडूवरती बिग हिट आला तर मात्र निश्चितपणे मॅच मध्ये वापसी देखील होऊ शकते. हो, यावेळेस प्रयत्न होता परंतु बॅट बॉलचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगली सफल गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. अंबरजी संघासाठी महत्वपूर्ण भैरवी षटक हाताळण्यासाठी आलेला हा रुपेश चांगली कामगिरी करतोय. हो, यावेळेस मात्र लेग स्टिकला खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. वळणारा चेंडू होता, लेग स्पिन चेंडू यावेळेस पाहायला मिळाला परंतु चेंडू मात्र अतिरिक्त बाहेर होता. हो, स्लोवर पिच चेंडू होता. यावेळेस देखील झेल उडवलाय मेजर किशोर. यावेळेस चुकी करणार नाहीयेत. काय जबरदस्त, जणू काय मेजर किशोर यांनी पहिला झेल टिपला आणि तदनंतर मात्र जणू काय सराव करतायत. अशा प्रकारचे झेल मात्र त्यांच्या माध्यमातून टिपले जात आहेत. हा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवणारा क्रिकेट आहे आणि ज्यावेळेस त्यांनी पहिला झेल टिपला तदनंतर त्यांचा मात्र कॉन्फिडन्स फुल वाढलेला पाहायला मिळाला. गणेश येतोय. नक्कीच ज्या अमोलनं मात्र अगदी गोलंदाजी करत असताना मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलं, तदनंतर फलंदाजी करत असताना देखील 1 डाऊन मध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेला अमोल, त्या अमोलचा भाऊ यावेळेस मात्र फलंदाजीसाठी येतोय. अगदी शोल्डर आर्म जर बघायला गेला तर ज्या प्रकारे अमोल गोलंदाजी करतो त्याच प्रकारे हा देखील गणेश गोलंदाजी करतोय. अगदी भावाच्या पायावरती पाय ठेवून गोलंदाजी करणारा. हो, ब्लॉक होलला चेंडू होता, खोदून काढलाय, ऑन साइडला उडवलाय. आता मात्र जाणतायत की आता मात्र मॅच बनणं कठीण आहे. धाव देखील घेतली जात नाहीये आणि गणेशला जणू काही सराव करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती ठेवलं गेलंय. पूर्णपणे या मॅच वरती पकड जर बघायला गेला तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्या संघाचा दबदबा राहिला तो संघ म्हणजे अंबरजी संघ. बॅटिंग करत असताना देखील अफलातून ताबडतोब फलंदाजी केली. षटकार आणि चौकारांची आतषबाजी करत तब्बल 68 धावा जोडल्या गेल्या. तो टार्गेट सेट केला गेला होता आणि तो टार्गेट मात्र पार करत असताना यावेळेस मात्र दमछप झालेली पाहायला मिळाली टीम कांबारे संघाची. यावेळेस देखील फटका फसलाय, झेल टिपला जातोय आणि या मॅच मध्ये विन होतोय संघ अर्थातच टीम अंबरजी संघ. तर हडलक टफलक टीम कांबारे टीम. आणि या मॅचचा नो डाऊट हिरो ठरलाय मॅन ऑफ द मॅच, ज्याच्या मात्र ज्या राजनं मात्र गोलंदाजी करत असताना खऱ्या अर्थानं स्वतःचा राज या मैदानावरती स्वतःचा दबदबा अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम ठेवला.
त्या राजनं मात्र 7 चेंडूंमध्ये 32 धावांची खेळी करत संघाला तब्बल 67 धावांपर्यंत नेऊन ठेवलं आणि तो राज ठरला या मॅचचा। आणि गोलंदाजी करत असताना राजने 2 महत्त्वपूर्ण विकेट देखील घेतल्या आहेत, तर राज ठरला मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा हिरो। चला राज, आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचे। थँक्यू सो मच डीजे। चला राज, आपण त्वरित या राजने मात्र गोलंदाजी करत असताना